नमस्कार, मी सुनीताज किचनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत तांदळाची खीर. तर चला तर मग आज आपण पाहूयात तांदळाची खीर कशी बनवायची, त्याची एक सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीची रेसिपी. आपण सर्वप्रथम तांदूळ भाजून घेऊया तुपामध्ये. मी इथं एक लहान वाटी घेतलेले आहेत तांदूळ, खूप छोटी वाटी. थोडंसं तूप घालू याच्यामध्ये. त्याचा ब्राऊन कलर येईपर्यंत तांदूळ भाजून घेऊयात. तुम्हाला जर जास्त करायचे असेल तर तुम्ही जास्त तांदूळ घेऊ शकता. ही गोड करणार आहे आपण खीर. पूर्ण तांबूस कलर येईपर्यंत भाजूया याला. आपले तांदूळ ब्राऊन झालेले आहेत कंप्लीट. आपण आता हे एका डिशमध्ये काढून घेऊया. आपण आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत. मी बारीक केल्यात खिसून, म्हणजे तुम्हाला जर अख्खे टाकायचे असेल तर अख्खे टाकू शकता तुम्ही. गॅस कमी केलाय. असं थोडं थोडंच भाजून घेणार आहोत आपण, कारण चवीला पण छान लागतात नंतर. हे कमी गॅसवरतीच करून घेऊयात. खूप मोठे मोठे केले तरी पण छान लागतात खिरीमध्ये, पण मी हे खिसून घेतले. तुम्हाला जसं वाटत तसं तुम्ही करू शकता. आपण यामध्ये दूध घालणार आहे. त्याच्यात तूप थोडं राहिले, आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत. दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची. ह्याच्यात तुम्ही केशर पण घालू शकता. केशराने पण चांगला कलर वगैरे त्याला व्यवस्थित येतो. हे पूर्ण उकळी येऊ द्यायचं. आता आपण हे तांदूळ जे भाजलेले आहेत ना, ते आपण मिक्सरमध्ये घालूया थोडा. कारण नाही मिक्सरमध्ये घातलं तर वाटून पण करता येतात. हे पीठ कम्प्लीट करायचं नाही. ह्याचं पीठ केलं तर मग ती खीर चांगली होत नाही. पल्सवरती नुसतं आपण एकदा फिरवून घेणार आहोत. तुम्ही वाट्यावरती सुद्धा करू शकता हे, आणि त्याला वेळ पण खूप लागतो. नुसतं पल्सवरती करून आपण एका सेकंदात मिक्सर बंद करणार आहोत. हे बघा, पूर्ण ह्याचे दाणे शिल्लक राहिल्यात, म्हणजे पीठ झालेलं नाही ह्याचं. खूप बारीक असं करायचं नाही, खूप मोठं पण ठेवायचं नाही. एकदम छान झाल्यात. आपण वाटून पण असं करू शकतो, पण त्याला वेळ पण जातो. त्यामुळे आपण असं केलं तरी पण चालू शकतं. हे जे त्यात आपण त्या दुधामध्ये घालूया. पूर्ण ढवळून घेऊया. तुम्हाला जशी पाहिजे, घट्ट पाहिजे, कशी पाहिजे त्या पद्धतीने करूया. तुम्ही हे कुकरला पण लावू शकता, एक शिट्टी काढू शकता, पण त्याची चव जी आहे ती व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे आपण गॅस असंच कढईमध्ये किंवा पातेल्यात सुद्धा करतो. तुम्ही पाहू शकता आपली खीर होत आली आहे, पूर्ण झालेलीच आहे आणि एकदम रवाळ अशी दिसते. याच्यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत. म्हणजे तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर घाला. मी एक मोठी वाटी साखर घेतली आहे. तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त साखर घालू शकता. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी खोबऱ्याचा किस जे आहे तो तयार केलेला होता, तो पण ह्याच्यामध्ये घालणार आहे. त्याचबरोबर आपण जे भाजून घेतलं होतं ड्रायफ्रूट ते निम्म घालणार आहे आणि सजावटीसाठी थोडंसं शिल्लक ठेवणार आहे. आणि याच्यामध्येच आपण चिमूटभर वेलची पूड टाकणार आहोत, त्यांना अजूनही चांगलं लागेल. आणि त्याचबरोबर गोड पदार्थ आपण ज्या वेळेला करतो ना, त्यावेळी चिमूटभर मीठ टाकावं असं म्हणतात. त्यामुळे आपण याच्यामध्ये एक चिमूटभरच मीठ घालणार आहोत, एकदम चिमूटभरच. आणि हे जरा वेळ हलवून घेऊया आपण आणि 5 मिनिट ठेवूया. 5 मिनिटात आपली खीर तयार होती. जशी आपल्याला पाहिजे असे एकदम घट्ट छान दिसते आणि चवीला पण छान वाटतात. आणि त्याचबरोबर ह्याचा वास पण खूप छान येतोय. तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स करा
आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण बाउलमध्ये काढून घेऊया खाण्यासाठी. एकदम घट्ट आहे, तुम्ही पाहू शकता. जशी आपल्याला पाहिजे तशी आहे ती. एकदम छान दिसते आणि तुम्ही सहजासहजी घरी बनवू शकता. हे ह्याच्यावरती आपण राहिलेले ड्रायफ्रूट होते ते टाकणार आहोत. वा, खूपच छान दिसते. आणि खाण्यासाठी तयार आहे.